नमस्कार मित्रांनो, आज आपण बुक समरी यामध्ये द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग या पुस्तकाची समरी बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मोठा विचार करण्याची जादू. मोठा विचार करण्याची जादू हे डेव्हिड जे श्वार्ट्झ यांनी लिहिलेले एक अत्यंत प्रसिद्ध प्रेरणादायी पुस्तक आहे. हे पुस्तक माणसाच्या विचारशक्तीच्या यशावर होणारा प्रभाव स्पष्ट करते. लेखकाच्या मते यश मिळवण्यासाठी असामान्य बुद्धी लागतेच असे नाही, योग्य आणि सकारात्मक विचारसरणी असणे हेच खरे यशाचे गमक आहे. माणूस जसा विचार करतो तसा तो स्वतःला घडवतो, हा या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे. लेखक सांगतो की लहान विचार केल्याने जीवनात मर्यादा निर्माण होतात, मोठा विचार केल्यास मोठ्या संधी आपोआप निर्माण होतात. भीती ही माणसाच्या प्रगतीतील सर्वात मोठी अडचण आहे. अपयशाची भीती माणसाला प्रयत्न करण्यापासून रोखते. लेखक वाचकांना भीतीवर मात करण्याचा सल्ला देतो. मी हे करू शकतो हा आत्मविश्वासाचा विचार अंगीकारणे आवश्यक आहे. आत्मविश्वासामुळे माणूस कठीण परिस्थितीतही टिकून राहतो. पुस्तकात नकारात्मक विचारांवर विशेष भर देण्यात आला आहे. नकारात्मक विचार माणसाच्या क्षमतेला मर्यादित करतात. सकारात्मक विचार माणसाला ऊर्जा आणि प्रेरणा देतात. लेखक सांगतो की शब्दांचाही विचारांवर परिणाम होतो. सकारात्मक भाषा वापरल्यास आत्मविश्वास वाढतो. स्वतःबद्दल चांगले बोलणे हे यशाच्या दिशेने पहिले पाऊल आहे. पुस्तकात स्वतःची प्रतिमा याचे महत्त्व सांगितले आहे. स्वतःबद्दल कमी लेखल्यास इतरही आपल्याला कमी लेखतात. स्वतःवर विश्वास ठेवल्यास इतरांचा विश्वास आपोआप मिळतो. लेखक यशस्वी लोकांची उदाहरणे देऊन विचार स्पष्ट करतो. यशस्वी लोक नेहमी मोठा विचार करतात. ते अडचणींना संधी म्हणून पाहतात. हे पुस्तक ध्येय निश्चितीचे महत्त्व सांगते. स्पष्ट ध्येय नसल्यास यश मिळणे कठीण जाते. मोठी आणि स्पष्ट ध्येय ठरवणे आवश्यक आहे. ध्येय गाठण्यासाठी नियोजन आणि कृती महत्त्वाची आहे. केवळ स्वप्ने पाहून यश मिळत नाही, त्या स्वप्नांसाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. लेखक कृतिशील विचारसरणींवर भर देतो. काम पुढे ढकलण्याची सवय टाळावी असे तो सांगतो. वेळेचे योग्य नियोजन यशासाठी आवश्यक आहे. पुस्तकात नेतृत्व गुणांचाही उल्लेख आहे. खरा नेता सकारात्मक विचार करणारा असतो. इतरांना प्रेरणा देणे हे नेतृत्वाचे लक्षण आहे. माणसाने चांगले संबंध निर्माण करावेत असे लेखक सांगतो. नम्रता आणि आदर यामुळे व्यक्तिमत्व प्रभावी बनते. इतरांचे ऐकून घेणे ही यशस्वी व्यक्तींची सवय असते. लेखक सतत शिकण्यावर भर देतो. नवीन ज्ञान माणसाला अधिक सक्षम बनवते. अपयशाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहावे. अपयशामुळे खचून जाऊ नये. प्रत्येक अपयशात यशाचे बीज दडलेले असते. पुस्तकात मानसिक आरोग्याचे महत्त्व देखील सांगितले आहे. सकारात्मक मनस्थितीमुळे जीवन आनंदी होते. तणावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. शांत आणि सकारात्मक मन यशाला जवळ आणते. लेखक माणसाला स्वतःची तुलना इतरांशी करू नका असे सांगतो. प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करावे. मोठा विचार करणे ही एक सवय आहे. ही सवय सातत्याने विकसित करावी लागते. पुस्तक साध्या भाषेत लिहिलेले असल्यामुळे सर्वांना समजते. उदाहरणांमुळे विषय अधिक प्रभावीपणे मांडला आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच नोकरदार आणि उद्योजकांसाठी हे देखील हे पुस्तक मार्गदर्शक आहे. हे पुस्तक जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देते. मोठा विचार करण्याची जादू हे पुस्तक यशस्वी जीवनाची दिशा दाखवणारे एक अमूल्य मार्गदर्शन आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन, एक नवीन बुक समरी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.